हरि ओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 12. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. अनिष्ट इष्ट मिश्र अशी कर्माची त्रिविध फळे कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतरही मिळतात, परंतु संन्यासी मनुष्याला अशी फळे मुळीच मिळत नाहीत. अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मणः फलम. येथे कर्मफळाची विभागणी 3 प्रकारात केलेली आहे आणि त्या फळांना त्रिविध असे म्हटलेलं आहे. एक अनिष्ट. अनिष्ट याचा अर्थ असे फळ की जे मिळणाऱ्याच्या हिताचे नाही असे फळ, किंवा याचा दुसराही अर्थ तितकाच बरोबर आहे आणि तो म्हणजे फळ मिळणाऱ्याने ज्या फळाची अपेक्षा केलेली नाही असे फळ. किंवा आपण असेही म्हणू शकतो की अनिष्ट फळ म्हणजे असे फळ की जे एखाद्याच्या पदरी पडू नये, एखाद्याला असे फळ मिळू नये. अनिष्ट फळ मिळणाऱ्याच्या हिताचे फायद्याचे नसते. अनिष्ट फळ मिळणाऱ्याच्या हिताचे फायद्याचे नसते. अशा फळापासून त्याला दुःख, पीडा आणि वैताग प्राप्त होतो. कदाचित अशा फळापासून सुरुवातीला काही कालावधी त्याला जरी सौख्य मिळाले तरी ते सौख्य त्याला भविष्यात त्रासदायक होते, दुःख निर्माण करणारे असते, ठरते. हेची फल काय मम तपाला असे म्हणायची त्याच्यावर वेळ येते. उदाहरणार्थ, एखाद्याने एखाद्या वस्तूचे वितरण हक्क मिळवावेत आणि त्यामुळे नोकरी सोडून विक्रेत्याचा धंदा सुरू करावा आणि ती वस्तू तयार करणारा कारखाना काही अन्य कारणाने बंद व्हावा. काय अवस्था होईल त्या माणसाची याचा विचारही करवत नाही. एखाद्याने पुत्र झाला म्हणून फार मोठा सोहळा साजरा करावा, त्याची जीवापाड काळजी घ्यावी, त्या पुत्राला भरपूर शिकवावे आणि मोठेपणी त्या पुत्राने आपल्या वडिलांना घराबाहेर हाकलून द्यावे किंवा आपल्या वडिलांना वाऱ्यावर सोडून परदेशी कायम करता निघून जावे. कोठून पुत्राला जन्माला घातले असे त्याला व्हावे. एखाद्याने अपार कष्ट करून धनसंपत्ती मिळवावी, टोलेजंग घर बांधावे आणि अतिश्रमामुळे तो आजारी होऊन वर्षोनिवर्ष इस्पितळात खितपत पडून राहावा. एखाद्याने 2 व्यक्तीचे भांडण सोडवायला जावे आणि त्या दोघांनी त्यांचे भांडण सोडवायला आलेल्यालाच भरपूर चोप देऊन त्याच्याशीच कायम करता शत्रुत्व धरावे. कोठून भांडण सोडवायला गेलो असे त्याला व्हावे. ही अनिष्ट कर्मफळाची उदाहरणे आहेत. 2 इष्ट. इष्ट याचा अर्थ असे फळ की जे मिळणाऱ्याला हितावह असावे, किंवा याचा दुसराही अर्थ तितकाच बरोबर आहे आणि तो म्हणजे फळ मिळणाऱ्याने ज्या फळाची अपेक्षा केलेली होती असे फळ. किंवा आपण असेही म्हणू शकतो की इष्टफळ म्हणजे असे फळ की जे एखाद्याला जरूर मिळावे, इष्टफळ मिळणाऱ्याच्या हिताचे फायद्याचे असते. अशा फळापासून त्याला सौख्य, समाधान, आनंद प्राप्त होतो. कदाचित अशा फळापासून सुरुवातीला काही कालावधी त्याला जरी दुःख मिळाले तरी ते दुःख त्याला भविष्यात सौख्यकारक होते, समाधान देणारे ठरते. आपण केलेल्या कष्टाचे, घेतलेल्या श्रमाचे चीज झाले अशी त्याची भावना होते आणि त्याला त्यापासून मोठे समाधान मिळते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने भरपूर मेहनत घ्यावी आणि त्याला परीक्षेत पहिला नंबर मिळावा. यामुळे आपण केलेल्या अभ्यासाचे त्या विद्यार्थ्याला समाधान मिळते. एखाद्याने कर्ज काढून धंदा सुरू करावा, प्रामाणिकपणे खूप कष्ट घ्यावेत आणि त्याचा धंदा तेजीत चालावा, त्याचे कर्ज वेळेआधीच फिटावे. अशामुळे आपण घेतलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळाल्याचे त्याला समाधान मिळते.
एखाद्या मातेने जीवाचे रान करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या लेकराला शिकवावे, त्या लेकराने भरपूर अभ्यास करून शिकावे आणि मोठेपणी आपल्या आईची सेवा शुश्रूषा करून त्या लेकराने आपले मातेचे पांग फेडावे. या मातेला जीवन धन्य झाले असेच वाटेल. ही इष्ट कर्मफळाची उदाहरणे आहेत. 3 मिश्र. मिश्र इष्ट आणि अनिष्ट यांच्या मिश्रणातून जे फळ मिळते त्याला मिश्रफळ असे म्हणतात. संसारात बहुतांशी लोकांना असे हे मिश्र फळच मिळत असते. संसारात सर्वसामान्य जनांना संपूर्ण इष्ट किंवा संपूर्ण अनिष्ट फळ मिळत नसते. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे असतात. काही सौख्य उपभोगत तर कधी सौख्य उपभोगत तर कधी दुःख सोसत संसाराचा गाडा चाललेला असतो. आम जनता 4 घाव झेलत तर 4 घाव लगावत जीवन जगत असते. धंद्यात कधी तेजी तर कधी मंदी हे असे चालू असते. आज तोटा झाला तरी उद्या फायदा होईल या आशेवर किंवा जिद्दीवर आजचा तोटा सोसला जातो. आजचे दुःख उद्याच्या सौख्यावर गिळले जाते. आजचे सौख्य आत्ता मिळाले आहे ते उपभोगून घ्यावे, उद्या कुणी पाहिलेले आहे या भूमिकेतून उपभोगले जाते. येथे मनुष्य कधीही पूर्ण हार पत्करत नाही. तो राखेतून उड्डाण करू पाहतो. पडे झडे तो वाढे असे येथे तत्व असते. सुखदुःख येतात आणि जातात, यामागे हे चालायचेच अशीच भावना असते. इष्टफळ मिळून सौख्य प्राप्त होणे ही वास्तवात पुढे अनिष्ट फळ मिळून दुःख वाट्याला येणार असल्याची नांदी असते. तसेच अनिष्ट फळ मिळून दुःख वाट्याला येणे ही भविष्यात इष्टफळ मिळून सौख्य लाभणार याचे भाकीत असते. यास्तव ज्ञानी मनुष्य प्राप्त प्रारब्ध स्वीकारतो आणि आपले जीवन आनंदात व्यतीत करतो. ज्ञानी सौख्याने उचंबळून येत नाही आणि दुःखाने पिचूनही जात नाही. तो अध्यात्म योगसाधना करून सुखदुःखाच्या अतीत कैवल्यानंदी निघून जाण्याचा प्रयत्न करतो. कोणतेही फळ पूर्ण दोषी किंवा पूर्ण निर्दोषी नसते. तसेच कोणतीही कृती ही पूर्ण दोषी किंवा पूर्ण निर्दोषी नसते. आपली आपल्या परी उत्तम म्हणून केलेली कृती ही काहीतरी चुरगाळूनच होत असते. हे आपण मुद्दामहून करत नसतो, हे आपल्या नकळत घडत असते. आपला हेतू आपल्या परी शुद्ध असतो, परंतु प्रत्यक्ष कृती आपल्या एकट्याच्या हातात नसते. त्यात इतर अनेक गोष्टींचा सहभाग असतो. त्यामुळे आपल्याकडून काहीतरी चूक होते. कळत किंवा नकळत आपण पापाचे धनी होतो. या उलट एखादी घटना आपल्या नकळत आपले कर्तृत्व नसताना आपल्याला फळ देऊन जाते. आपल्यावर विनाकष्ट सौख्याचा वर्षाव होतो. आपल्याला आपली लायकी नसताना पुण्य लागते. आपण वाळवंटातून वाट काढायची तयारी करावी आणि आपण पाऊल टाकावे तर पायाखाली मऊ मऊ पायघड्या घातलेल्या असाव्यात आणि आपण सुखसागरात बुडून जावे. त्रिविध. येथे कर्माची फळे 3 प्रकारची असतात असे न म्हणता त्रिविध असतात असं म्हटलेलं आहे. कारण कर्मफळ जरी इष्ट अनिष्ट आणि मिश्र असले तरी त्या प्रत्येकात खूप सूक्ष्म अशा छटा असतात. त्याचे परिणाम निरनिराळे असतात. प्रकृती करत असलेल्या कृतीत सर्वसाधारणपणे आपले तादात्म्य असते. अशा कृतीला कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपण पैसे मिळवण्यासाठी काम करतो ते कर्म असते. परंतु कृती जेव्हा आपल्या तादात्म्या व्यतिरिक्त होते तेव्हा ते अकर्म होते. उदाहरणार्थ, आपण जनहितासाठी काम करतो तेव्हा ते अकर्म होते. अकर्मात फलेच्छा नसते तेव्हा ती कृती कर्मात अकर्म म्हणजे विकर्म होते. उदाहरणार्थ, प्रसिद्धी परांमुखतेने निरपेक्षपणे जेव्हा आपण कर्म करतो, दान देतो, मदत करतो तेव्हा ते विकर्म होते. गतजन्मींच्या भोगामुळे उपभोगाव्या लागणाऱ्या कर्माला संचित असे म्हणतात. या जन्मी आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शिक्षा भोगावी लागते तेव्हा ते संचित असते. वर्तमानात उपभोगत असलेल्या कर्मांना क्रियमाण असे म्हणतात. आपण सद्यजन्मी काही कृती करत असतो आणि त्याचे फळ चाखतो, असे कर्म क्रियमाण असते.
भविष्यात उपभोगाव्या लागणाऱ्या कर्मांना प्रारब्ध असे म्हणतात. आपण वर्तमानात किंवा गतजन्मी जे भोग निर्माण केलेले असतात ते या सद्य जन्मी उपभोगून होत नाहीत. असे भोग आपल्याला पुढील जन्मी उपभोगावे लागतात. याला प्रारब्ध असे म्हणतात. कर्मामुळे जो त्वरित परिणाम होतो त्याला तात्कालीन असे म्हणतात. तात्कालिक असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपण अन्न खात असतो आणि त्या अन्नाच्या चवीने आपण संतुष्ट होतो. हा तात्कालिक परिणाम झाला. परंतु कर्मामुळे पुढे केव्हा तरी जो परिणाम होतो त्याला कालांतरिक असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपण खात असलेले अन्न आपल्याला नंतर पचन करून सप्तरस निर्माण करून जीवन देते. हा कालांतरिक परिणाम झाला. कर्मामुळे जेव्हा याच जन्मी परिणाम प्राप्त होतो त्याला लौकिक असे म्हणतात. उदाहरणार्थ, आपण उपासना करत असतो आणि आपले जीवन सात्विक गुणांनी सात्विक लोकात व्यतीत होते. हा लौकिक परिणाम आहे. परंतु जेव्हा या जन्मीचा परिणाम पुढील जन्मी होतो तेव्हा त्याला पारलौकिक असे म्हणतात. उदाहरणार्थ, गतजन्मी केलेल्या उपासनेमुळे आपला पुनर्जन्म थोर संत कुळात होतो. हा पारलौकिक परिणाम आहे. अशा प्रकारे अनिष्ट, इष्ट आणि मिश्र अशी कर्माची त्रिविध फळे असतात. त्याप्रमाणे आपण कर्मभोग उपभोगत असतो. भवत्य त्यागिनाम प्रेत्य भवत्य त्यागिनाम प्रेत्य वर श्लोक क्रमांक 1 मध्ये सांगितलेली अनिष्ट, इष्ट, मिश्र अशी कर्माची त्रिविध फळे कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतरही मिळतात. माफ करा, वर सांगितलेली अनिष्ट, इष्ट, मिश्र अशी कर्माची त्रिविध फळे कर्मफळाचा त्याग न करणाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतरही मिळतात. याचा अर्थ असा आहे की अशी कर्मफळे या जन्मी तर उपभोगावी लागतातच, परंतु ती कर्मफळे मृत्यूनंतरही पिच्छा सोडत नाही. जोपर्यंत अशी कर्मफळे उपभोगून संपत नाही तोपर्यंत जन्मोजन्मी ती आपल्याला चिकटून असतात आणि त्याप्रमाणे आपला पुनर्जन्म होत राहतो. प्रत्येक जन्मी फळाच्या इच्छेने कर्म केले जाते. त्यामुळे जे भोग निर्माण होतात ते आपल्याला उपभोगूनच संपवावे लागतात. परंतु असे कर्मामुळे निर्माण झालेले भोग उपभोगून संपवायला सद्यजन्म पुरत नाही. देह थकतो आणि न उपभोगलेले भोग संचित होतात. ते संचित संपवण्यासाठी योग्य असा नवीन देह धारण केला जातो. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की जो कर्मफळाचा त्याग करत नाही त्याला त्याच्या कर्माचे फळ या जन्मी तर उपभोगायला मिळतेच, परंतु शिल्लक संचित पुढील जन्मी उपभोगावे लागते. याचा अर्थ असा मनुष्य जन्मोजन्मी भोगापवर्गतेच्या रहाटगाडग्यात अडकतो आणि त्यामुळे मुक्तीला वंचित होतो. न तू संन्यासिनां क्वचित. भगवंत श्री पुढे सांगतात की परंतु संन्यासी मनुष्याला अशी फळे मुळीच मिळत नाहीत. याचा अर्थ असा आहे की संन्यासाचे सद्यजन्मी किंवा पुढील जन्मीही भोग निर्माण होत नाहीत. अर्जुनाने त्याग आणि संन्यास यातील तत्व विचारले आहे. त्या अनुषंगाने हा श्लोक आहे. जो कर्मफलाचा त्याग न करता फळाची आसक्ती ठेवून कर्म करतो तो भोगापवर्गतेत अडकतो. परंतु जो कर्म करून कर्मफलाचा त्याग करतो अशा संन्यासाला त्याने केलेल्या कर्माचे फळ मुळीच मिळत नाही. अशा संन्यासाचे कर्म करूनही भोग निर्माण होत नाही, कारण त्याने केलेले कर्म अनासक्त राहून निष्काम होऊन केलेले असते. त्यामुळे संन्यासाचे भोग निर्माण होत नाहीत. समजा आपण आपल्या घरी आपला स्वतःचा जमा खर्च लिहित आहोत. त्यावेळी आपल्या मनात आपल्या जमा खर्चाबद्दल असंख्य विचार असतील. आपला जमा खर्च हिशोब तपासणीसाने योग्य म्हणण्यासाठी काय आणि कसा लिहावा, अशा वेळी आपण काही लपवाछपवी करू, काही तपशील लपवूनही ठेवू. याचा अर्थ आपला स्वतःचा जमा खर्च लिहिताना आपण मनाच्या आहारी जाऊन भोग निर्माण करू.
याऐवजी समजा की आपण एका सामाजिक संस्थेचा जमा खर्च लिहित आहोत. अशा वेळी आपण आपले मन स्वच्छ ठेवून सत्य तोच जमा खर्च लिहू. येथे आपण अमन अवस्थेत राहून जमा खर्च लिहू, कारण आपण अनासक्त राहून जमा खर्च लिहू. त्यामुळे आपल्या हातून भोग निर्माण होणार नाही. संन्यासी आपले सर्वच कर्म असे अमन अवस्थेत अनासक्त राहून निष्काम भावनेने करत असतो. त्यामुळे त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत नाही आणि त्या योगे त्याचे भोग निर्माण होत नाहीत. हरिओम.